नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत EFT हे कशा पद्धतीने काम करतं आणि कोणकोणत्या गोष्टींवर हे परिणाम करत आहे. EFT हे बेसिकली इमोशन्सची रिलेटेड ज्या समस्या असतात त्यांच्यासाठी काम करतं आणि इमोशनल गुंतागुंतीमुळे जे आपल्याला अंगदुखीचे त्रास होतात, जसं हेडेक आहे किंवा सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, तर अशा शारीरिक दुखण्यामध्येही ते आपल्याला आराम देतं. आता याच्यापैकी इमोशनल इश्यूजमध्ये आपण बघाल तर स्ट्रेस आहे, म्हणजे तणाव आहे, तर ते EFTने बऱ्यापैकी रिलीज होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मनःशांती मिळते आणि आपला फोकस वाढतो. तसंच काही लोकांना एन्झायटीचा त्रास होतो. प्रोफेशनली म्हणजे प्रोफेशनमध्ये काम करत असताना, त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये काम करत असताना ते जे प्रेशर हँडल करत असतात, त्यांना ज्या डेडलाईन्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांबरोबर त्यांना रोज डील करावं लागतं. आता अर्थातच ही सगळी माणसं काही डील करण्यासाठी सोपी नसतात. काही माणसं खूप ट्रिकी किंवा इतरांचा विचार न करणारी असतात. तर अशा माणसांबरोबर काम करताना ते डेडलाईन्स पाळणं, तर हे याच्यामुळे वगैरे पण बऱ्याच जणांना पॅनिक अटॅकचा वगैरे इश्यू होतो. तर हे पॅनिक अटॅक वगैरे येणं हे कमी होतं. तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी मदत होते आणि तुम्ही कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, योग्य तिथे काय मतं मांडली पाहिजेत, याची तुम्हाला विचारांची क्लॅरिटी येते. त्यानंतर काही जणांना बऱ्याच गोष्टींची भीती वाटत असते. म्हणजे जसं बंद जागेची भीती आहे, लिफ्टची भीती आहे किंवा ड्रायव्हिंग करण्याची भीती वाटत असते. त्यानंतर अजून काही फोबियाज असू शकतात. तर ते फोबियाज म्हणजे खूप जास्त लेवलची भीतीच आहे एका प्रकारची. तर तशा सिच्युएशन्स आल्या की ते एकदम म्हणजे हातपाय गळल्यासारखे होतात, प्रचंड भीती वाटते. तर या फोबियाजवर किंवा हे जे एन्झायटी आहे किंवा खूप प्रमाणातली भीती आहे, तर तीसुद्धा म्हणजे जी डीप रूटेड आहे, अनेक वर्षांपासून आहे, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीची भीतीच वाटते आणि ती काही केल्या जात नाही. सिच्युएशन ती आली की अगदी गारठायलाच होतं आणि नाहीच ती सिच्युएशन फेस करू शकत. तर अशा सिच्युएशनमध्ये पण आपल्याला काही रिपिटेटिव्ह सेशन्स करावे लागतात. म्हणजे आपल्याला ही डेली प्रॅक्टिस करून रोज म्हणजे थोडं करून हळूहळू त्याची भीती, त्याचा फोबिया हा रिलीज व्हायला मदत होते. तसंच काही लोकांना कॉन्फिडन्सची कमी असते, म्हणजे स्टेज फिअर आहे किंवा पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते, स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो. म्हणजे जरी त्यांना पूर्ण ज्ञान आहे एखाद्या गोष्टीबद्दल, जे त्यांना प्रेझेंट करायचं आहे, पण 4 लोकांमध्ये बोलण्याची भीती असते आणि त्यावेळेलाच जे येतं आहे तर ते विसरण्याची सुद्धा सवय असते. तर मग हे का होतं? कारण का कॉन्फिडन्स लो आहे. तर यामध्ये काय होतं की ही जी स्वतःबद्दल असलेली जी न्यूनगंडाची भावना आहे, तीसुद्धा रिलीज करता येते आणि यामध्ये पॉझिटिव्ह ॲफर्मेशननी आपण टॅपिंग करतो, तर त्याच्यामुळे स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठीही मदत होते. आजकाल आपण बघतो की रिलेशनशिप इश्यूज बऱ्याच लोकांना आहेत. तर हे रिलेशनशिप इश्यू का होतात? कारण का बरेचदा समोरचा आहे तसं ॲक्सेप्ट आपण करू शकत नाही. ओव्हर एक्स्पेक्टेशन्स असतात. तर यामध्येही टॅपिंग मदत करतं. समोरची व्यक्ती किंवा आपण स्वतःही जसे आहोत तसं आपल्याला सुरुवातीला ॲक्सेप्ट करणं हे टॅपिंग शिकवतं आणि त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन समोरचाही जसं आहे तसं त्याला पूर्णपणे स्वीकारायला टॅपिंग शिकवतं आणि त्यानंतर मग जे आपल्याकडून जे ओव्हर एक्स्पेक्टेशन्स आहेत किंवा समोरच्याकडून ही व्यक्ती अशीच वागली पाहिजे, तशीच वागली पाहिजे, हे जे काही एक्स्पेक्टेशन्स आहेत, तर हेही आपण रिलीज करत असतो आणि त्यानंतर पॉझिटिव्ह टॅपिंग अर्थातच. त्यामुळे काय होतं की रिलेशनशिपमध्येही खूप समजूतदारपणा यायला लागतो.
समोरच्याकडून फारशा काही अपेक्षा ठेवणं हे बंद करतो आणि आपल्याला जे काही करता येतं आहे ते आपण करायला चालू करतो. समोरच्या व्यक्तीला आहे तसं ॲक्सेप्ट करायला चालू करतो. त्यामुळे बरेचदा रिलेशनशिप इश्यूमध्येही याचा खूप छान फायदा मिळतो. तसंच काही लोकांना इमोशनल हिलिंगची खूप गरज असते. म्हणजे जसं रिजेक्शन आहे. लोकं आज रिजेक्शन हँडल करू शकत नाहीत किंवा ब्रेकअप आहे तर किंवा एखाद्या व्यक्तीचं सडनली जाणं आहे, आयुष्यातून निघून जाणं. मग ते कायमचं असू देत किंवा म्हणजे देह सोडणं असू शकतं किंवा जस्ट कायमचं त्या व्यक्तीने आपल्याकडे पाठ फिरवणं हे असू शकतं. तर ते पचवता येत नाही त्या व्यक्तीचं निघून जाणं आयुष्यातून. तर हेही स्वीकारणं आपल्याला EFT शिकवतं. त्याच्यामुळे अशा बऱ्याच भावनांच्या गुंतागुंतीमुळे होणाऱ्या मानसिक समस्या ज्या आहेत, त्याच्यामध्ये EFT हे खूप लाभकारक असतं आणि याचा निश्चितच फायदा सगळ्यांना मिळतो. नमस्कार, मी दीप्ती भोसले. मी एक इमोशनल वेलनेस कोच आहे आणि एनर्जी हीलर आहे. अशाच नवीन माहितीसाठी पाहत राहा हील विथ दीप्ती भोसले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअरही करा. थँक्यू.